प्राणिक हिलिंग आपण शिकत असताना आपण अनेक गोष्टींवर डिस्कशन करत असतो. तर त्यातलं मला अतिशय भावलेली आणि आत्ताच्या वातावरणामध्ये पटकन लक्षात येणारी अशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. आपल्या शरीरात ऊर्जा येण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं आपण बघतो की जमिनीच्या माध्यमातून जी ऊर्जा आहे, ज्याला आपण प्राणिक हिलिंगमध्ये ग्राउंड प्राणा म्हणतो, तो तळपायाच्या माध्यमातून शरीरात शिरतो. वातावरणातली जी ऊर्जा आहे ती स्प्लीन चक्राच्या माध्यमातून शरीरामध्ये शिरत असते. तर त्याचप्रमाणे सन प्राणा म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळणारी ऊर्जा ही आपल्या क्राउन चक्रामधून शरीरात शिरत असते. आत्ताचं वातावरण जर जवळून बघितलं तर अतिशय ढगाळ झालेलं आहे. अशा वेळेला सूर्य दिसतसुद्धा नाही आहे. आणि अनेक लोकांच्या बाबतीत मला हे जवळून बघायला मिळतं आहे की त्यामुळे पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश किंवा सौर ऊर्जा आपण घेऊ न शकल्यामुळे त्यांचा ऑरा, त्यांची चक्र ही अतिशय निस्तेज होत चालली आहेत. त्याचा इफेक्ट हा दिसतो आहे की अनेक लोकांचे मूड स्विंग व्हायला लागलेत, अनेक लोकांना मन अस्वस्थ राहायला लागलं आहे, अनेक लोकांना सर्दी, खोकला, कफ, ताप असे आजार व्हायला सुरुवात झाली आहे. तर या सगळ्यातून बाहेर पडायचा एक छोटासा मार्ग तुम्हाला सांगतो. एक 2 मिनटं शांत बसा आणि तुम्हाला ओम किंवा आमेन किंवा आमीन याचा एक 5 मिनटं जप करून बघा. तुम्हाला लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आपल्या क्राउन चक्रातून शरीरात प्रवेश करते आणि त्यामुळे दुसऱ्या मिनटाला तुम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात होईल. तर ज्या वेळेला आपण सगळेजणं चातुर्मास साजरा करत असतो, अगदी त्याच वेळेला एक दिवस आपल्याकडे येतो, तो म्हणजे देवशयनी एकादशी. त्यावेळेलाही वातावरण जर का बघितलं तर आत्ताच्या वातावरणापेक्षा वेगळं नसतं. म्हणून मी जेव्हा शांतपणाने विचार केला ना की देवशयनी म्हणजे काय, तर देव झोपलेत का, तर हो, म्हणजेच मोठ्या प्रमाणात जी ऊर्जा आपल्याला सूर्याकडून मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे असा कालावधी. आणि म्हणून त्याच काळात खूप मोठ्या प्रमाणात लोक व्रत वैकल्य अनेक करत असतात. तर ही आध्यात्मिक ऊर्जा घेण्यासाठी सगळं चालू असतं. म्हणून हा प्रयोग करा, अनुभवा आणि मग विश्वास ठेवा. जरूर भेटूया अशा अनेक टिप्समध्ये. थँक्यू.